हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? मी पण छान आहे. आज मी आपल्याला एक खरी घडलेली घटना सांगते. म्हणजे आपण पैसा पैसा करतोय, पण त्या पैशाचा आपण उपभोग घेतला नाही की तो पैसा काय उपयोगाचा. आता खरी घडलेली गोष्ट सांगते, ऐका. कर्नाटक मधले मंड्यामध्ये, तिथे एक जिल्हा आहे मंड्या, त्याचं मंड्या म्हणूनच एक सिटी आहे. तिथे हुरुनीस नावाची 70 वर्षाची भिकारीण होती. ती सारखं भीक मागायची आणि तिचं जीवन हे करायची. भिकारीण हे बघा, 70 वर्ष वय. स्वतःची एक खोली होती, झोपली तेच राहायची, कोणालाही आत येऊ द्यायची नाही. नो डाऊट तिला भावंड होती, गावातच भाऊ होता, भावाची मुलं होती, पण कोणालाही आपले घरात येऊ द्यायची नाही. असं करत होती. अहो, भिकारीण म्हटले काय, भिकाऱ्यांसारखंच राहणं की आंघोळ नाही, जेवण नाही, असंच की भीक मागून घ्यायचं आणि कोण काही देते तर खायचं, अशी तिची परिस्थिती होती. तिची परवा बुधवारी ती वारली. ती वारल्यावर ती घरची लोक आली. त्यांना वाटलं भिकारीण आहे, काही असणार. पोती भरलेली होती. पोतेत बघितलं की पैसे होते, नोटा, बंडल्स आणि काही पोतेतनं चिल्लर. असे जवळजवळ 20 पोती होती पैशांची. नो डाऊट तोपर्यंत न बघायला आलेले लोक ते पैशाची पोती घेऊन जायला तिचे नातेवाईक प्रयत्न केला, पण बाकीचे ग्रामस्थांनी थांबवलं. ते करू दिलं नाही. तर का म्हणजे जिवंत असताना तिला बघितलं नाही, जेवायला खायला दिलं नाही, काही केलं नाही. आता मेल्यावर तिचे पैसे एवढे उचलून घेऊन जायला येता का म्हणून. मग ते पैसे सगळे तिथे जवळ असलेले मशिदीत नेऊन ठेवले आणि तिचं सगळं त्यांचे 3ऱ्या दिवशी संपते वाटते. सगळं संपल्यावर ते पैशांची मोजणी चालू झाली. ते 8,40,000 रुपये, म्हणजे मी हा व्हिडिओ करेपर्यंत 8,40,000 रुपये मोजून झालेले होते. अजूनही काही काही मोजायचे होते. मग मशिदीवाल्यांनी पण म्हटलं आहे, ते म्हणाले हे काही आमचे पैसे नाहीये आणि त्यामुळे आमचा काही अधिकार नाही त्याच्यावर. त्यामुळे हे पैसे सगळे आम्ही तिचे नातेवाईकांना बोलावणार आणि त्यांचे स्वाधीन करणार. आणि ते त्यांचे स्वाधीन पण केले म्हणून कळलं नुकतं मला. आणि ते आता तिचे भाऊ, भावाची मुलं अशी काही आहेत नातेवाईक, त्यांचे मध्ये तो पैसा वाटला जाणार, म्हणजे ते वाटून घेणार तो पैसा. आता मला इथे पैसेबद्दल बोलायचं नाहीये. असे गोळा करून ठेवलेले तिच्याकडे होते लाखो रुपये, पण तिला सुख काय मिळालं? छान राहत होती का? स्वच्छ राहत होती का? नाही. चांगलं खात होती का? नाही. तिला काही सुख होतं का? नाही. मग ते पैसा उपयोग कधी असतो ते पैशाचा? जेव्हा त्याचा आपण उपभोग घेतो, त्याचा आपल्याला कम्फर्ट मिळते किंवा लक्झरी मिळते, तरच ते पैशाचा उपयोग. नाही ते नुसतं हो आहेत आमचे कोटीगठले रुपये आहेत बँकेत, अमुक आहेत किंवा पोत्यात भरून ठेवलेले, काही उपयोग आहे का? नाही. हे आपल्याला जरा कळायला पाहिजे. माणूस पैसा पैसा म्हणून आपण पैशाचे मागे पळतो, पण पैसाच सब कुछ आहे का? आपण एक दिवस हे जग सोडून जातो, पण पैसा आपण इथेच सोडून जातो. त्यामुळे आपल्या हातात आहे तोपर्यंत चांगले कपडे घालायचे, चांगलं राहायचं, चांगलं खायचं प्यायचं, कोणाला द्यायला वाटलं की द्यायचं, हिंडायचं फिरायचं, आपली काय हौस आहे
ती हौस आपण पूर्ण करायला पाहिजे. नाही ते काय उपयोग. अहो, तुमचे पैसे घ्यायला येतील सगळे लोक. तुम्ही जिवंत असताना तुम्हाला जेवायला देत नाही, तुम्हाला काही करत नाही येत. नंतर तुमचे पैसे उचलायला येतील. पैसा काय सगळ्यांना चाव असतो. पैसा कोणाचाही चालतो. तो कोणाचाही पैसा चालतो. भिकारणीचा चालतो, कुठला वाईट काम करून मिळवलेला चालतो. पैसा हा पैसा. एवढा पैसे बदल लोकांचं. पण आपण काय करायला पाहिजे, जेव्हा ते पैशाचा उपयोग आहे, जेव्हा आपण त्याचा उपभोग घेतो. आपण उपभोग न घेता, न खाता, न पिता, न चांगले कपडे घालता, चांगले घरात राहायचं नाही, चांगलं काही नाही, नुसतं पै 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 करून ठेवला की या खूर उनीस बाईसारखा होणार. होता तिच्याकडे. तर आतापर्यंत मी म्हटलं ना, 8,40,000 मला हे मिळाला. तोपर्यंत मोजून झालेले होते. अजून काही पोती होती मोजायची, म्हणजे असतील आणि काही वर्ग. एवढे तिच्याकडे लाखो रुपये होते. पण सुख घेतला का तिनं? नाही. मग हे पैसा म्हणजे मनी इज नॉट द एंड, इट इज ए मीन्स टू अचीव व्हॉट वी वॉन्ट. जे काही आपल्याला हवं तर घ्यायला तर एक साधन आहे. पैसा साध्य नाहीये, साधन आहे. हे आपण प्रत्येकानं जाणून घ्यायला पाहिजे. नाही ते काय होते, पैसेसाठी नाती तोडतात. ह्याचाही मला पाहिजे, त्याचाही मला पाहिजे, सगळ्यांचं मला पाहिजे म्हणून सगळ्यांचं काही तर माणूस घेत असतो, बाय हुक और क्रूक. पण आपण हे जग सोडून जाताना काहीही घेऊन जात नाही. ह्याची पण जाणीवच होत नाही माणसाला. जाणीवच होत नाहीये. सगळ्यांचा पैसा मला पाहिजे, ह्याचा मला पाहिजे, त्याला मला पाहिजे. पण आपण ते पैसेचा उपभोग घेतला तरच तो पैसा उपयोगाचा, नाही ते तो पैसा उपयोगाचा नाही. आणि मेनली तुमच्याकडे असेल सगळं अगदी छान, सगळं काही आहे, पण समाधान नाही. तुमच्या घरात समाधान नाही. हे झालं की ते पैशाचा उपयोग आहे का? आहे बघायला सारखा. मोठा बंगला आहे, गाड्या घोडे सर्व काही आहे, सर्व काही आहे बाहेरनं बघताना. पण समाधान नाही. ते काय उपयोग? त्यामुळे हे प्रत्येकानं जाणून घ्यायला पाहिजे. कित्येक वेळेला आपण बघतो, हो किती सगळं काय आहे, मग एवढं काय? राहायला मोठं घर आहे, घराबाहेर बांधलेलं कुत्रा आहे, गाड्या आहेत, 1,00,000-1.5 लाखांचे फोन आहेत, सर्व काही आहे बाहेरनं बघणाऱ्याला. पण ते सुखी नाहीयेत, समाधानी नाहीयेत. मग उपयोग आहे का? त्यामुळे पैसा पाहिजे, नाही म्हणत नाही मी. पैसेमुळेच आपण सर्व काही घेतो. पण त्या पैशाचा आपण उपभोग घेतला नाही. ते आता ह्या खूर उनीस भिकारिणीगत काय होते, भीक मागत होती सगळ्यांकडनं, भीक मागून खात होती. कोणी शिळं दिलं, काही दिलं तर खात. एवढे लाखो रुपये पोती भरून ठेवलेले घरात, काय उपयोग? ते पोतेनी तिला जेवायला दिलं, पोतभर पैसेनी नाही काही. जाताना ती गेली, पण पैसे तसेच राहिले. त्यामुळे आपण पैसा पाहिजे, पैशाशिवाय काही मिळत नाही, मलाही मान्य आहे. पण ते पैसे असले तरी आपल्याला व्यवस्थित राहणं, खाणं, पिणं, शिक्षण, मुलांचं औषध, दवाखाना
हे सगळ्याला ते पैसे ना आपल्यासाठी काम करायला पाहिजे, तर उपयोग. नाही ते नुसता पैसा पैसा म्हणत बसलो तर आपण जातो आणि पैसा राहतो. आपल्याला काय म्हणायचं आहे? हॅव ए गुड डे.